काठीची होळी ही सातपुड्यातली राजवाडी होळी, इथल्या पाडवी राजाच्या राजधानीमधली, म्हणून महत्वाची. आदिवासी तसा समूहात जगणारा, म्हणूनच होळीसाठी येणारा प्रत्येक जण एक एक लाकूड आणतो. काल संध्याकाळी 6 वाजता खड्डा करायला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ एक माणूस उभा राहील इतका हा खड्डा खडून झालेला आहे पूर्ण. आता जवळजवळ याला 12 तास पूर्ण होतील. आता इथे होळीचा बांबू उभा केला जाईल आणि होळी सजवण्यात येईल. हेही असंच पिढ्यानपिढ्या चालत आलेलं. कोताव यहाँ ते कोई तमा भी कोताव पड़े है ते आमा पोरे होय त्या पोरे भी कोण पड़े अथवा हिसको या मुठेट पासून की जाथेर ने वापरियो ते तेसको कोण पड़े है. ओलीमाच्या आशीर्वादासाठी ना राज्याच्या सीमा आहेत ना भाषेच्या. 10-10 मैलांवर बदलणारी भाषाही इथे मैलन मैल अंतर कापत जवळ येते. 30 कलाक लागतं. 30 कलाक? हां. 30 कलाक पाके पाके चाले आले हैं. हां. बड़दाती डबोये गाड़ी चरसिदिल गाड़ी में रहना वाला. 13 सालता. पाके पाके. या काठीच्या गर्दीतून दोघी जणी स्वतःहून आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, चला तुम्हाला फिरवून आणतो. ललिता आणि शीतलनं आम्हाला काठीची जत्रा दाखवली. दोघी तशा धीट बुजल्या त्या फक्त कॅमेरा समोर. पण नाचाच्या रिंगणात शिरल्यावर पुन्हा खुलल्या. जसं एक फूट माती उचलून इथल्या आदिवासींनी होळीचा खड्डा केलाय, तसा हा 100 फूट बांबू थेट गुजरातच्या जंगलामधून आणलेला आहे. आणि आता इथे जमलेला प्रत्येक आदिवासी ह्या बांबूला वंदन करण्यासाठी इथे येत आहे. अशा 50,000 आदिवासी आज काठीमध्ये जमलेले आहेत. रात्रभर ते नाच करतायत, त्यांच्या होळीची पूजा करतायत, तिला वंदन करतायत. आणि उद्या सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर ही होळी पेटवण्यात येणार आहे. ओलीमायला आता सजवण्यात येते. या टेकडीवरती हा 100 फुटी ओलीमायला टाकली आहे. सगळे आदिवासी पुन्हा तिच्या भोवती जमले आहेत. फुला पानांनी, भाकरीच्या तुकड्यांनी तिला सजवत आहेत. सगळ्यांची नजर लागलेली होळी मातेच्या दर्शनासाठी. अंधार मागे सारून दुसरा दिवस उगवतो. होळीचा उत्साह कायमच असतो. पण आता लगबग वाढलेली असते ती दुसऱ्या होळीकडे जाण्याची. काठीच्या होळीचं दर्शन घेऊन हे मोलगीच्या होळीला रवाना होतात. दुसऱ्या गावाच्या होळीत सहभागी झाल्यानं भरभराट येते अशी यांची श्रद्धा. त्यासाठी ते 5 होळ्यांचं दर्शन घेतात. हा होळीचा उत्साह पाहिला आणि आम्ही अवाक झालो.
होळीसारखा एखादा सण केवढं चैतन्य आणणारा, आदिवासींचं संपूर्ण जगणं किती अर्थपूर्ण असेल, आमची उत्सुकता चाळवलेली.